रक्षा खडसे आणि कार्यकर्ते यांच्यात वाद। मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच तुफान राडा। भाजप कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीदरम्यान वाद विकोपाला। भाऊ 32 वर्ष संघाई माझी मी सगळ्यांना माहिती आहे। एकदा काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे। संघाचे काम करता होते पहिल्यापासून संघाचं काम वर्षापासून पाणी नव्हतं। माझ्या बापाने विकास फेडरेशनला आहे ना नाथा भाऊच्या प्रचारासाठी 89ला नोकरी सोडलेली आहे। रस्त्यावर आलो होते आम्ही। मी सांगतोय विश्वास ठेवू नका। फेडरेशनला तुम्ही तपास करा। बळतर्फ केलं होतं 1989ला माझ्या बापाला। एमकॉम झालेला माणूस आहे। हा नाथा भाऊचा प्रचार केला। या मला विचारता का तू कधी आला? विचारू नका, चुकीचा एकदम। माझा भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि भाजपात अंतर्गत कलह असल्याचं समोर आलं होतं। तसेच भाजप रावेरमध्ये 2 गट पडल्याचं देखील दिसून आलं। रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यावर हजारो नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत। त्यावेळी गिरीश महाजन यांनी पक्षात सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं। मात्र 1-2 दिवस आधी झालेल्या भाजप पदाधिकारीच्या बैठकीत रक्षा खडसे आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून येतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गौरव राणे। रावेर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट रक्षा खडसेंना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या रावेर मतदारसंघामध्ये भयानक नाराजी असल्याचं चित्र समोर आलं। दरम्यान भाजपमधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावरती यायला सुरुवात झाली होती। दरम्यान रक्षा खडसेंना तिकीट मिळाल्यानंतर रावेर मतदारसंघामध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले। अमोल जावळे यांचं देखील नाव तिकिटासाठी चर्चेत होतं, पण अमोल जावळेंना तिकीट न मिळता हे रक्षा खडसेंना मिळालं। यामुळे देखील अनेक कार्यकर्ते नाराज होते। दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपच्या रक्षा खडसे आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अंतर्गत द्वेषामुळे वाद निर्माण झाला। या वादाची ठिणगी ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये जळगाव कार्यालयामध्ये घडली। दरम्यान याच मीटिंगमध्ये रक्षा खडसे आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खडाजंगी देखील झाली। खडाजंगीचं नेमकं कारण काय हे अद्याप देखील कळालेलं नसलं तरी एकनाथ खडसेंचं नाव वापरण्यात येत असल्यामुळे किंवा त्यांना डावलण्यात येत असल्यामुळे देखील हा वाद झाल्याचं समोर येतंय। गौरव राणे, टुडे महाराष्ट्र, जळगाव।